रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात आणि आपण 4थ्या अध्यायाच्या ज्ञानकर्म संन्यास योग या अध्यायामधील 175व्या ज्ञानेश्वरीच्या ओवीपर्यंत आणि 36व्या भगवद्गीतेच्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता यापासून पुढे आपण जाऊया आणि सुरुवात करूया. यथे धानसी समृद्धो अग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी ही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा सांगय भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली ती ये प्रळयीची वाहटोळी काय अभ्रपुरे. तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलय काळाची वावटळ तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत. सांग बरं. की पवनाचेनी कोपे पाणी येंची जो पडिपे तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काही. अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रळय काळाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो तो गवत व काष्ठे यांना दबेल काय. नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मीह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनी विंदती. म्हणवनी असो हे न घडे ते विचारी तांची असंगडे पुढती ज्ञानाचेनी पाडे पवित्र न दिसे. असो म्हणून असे घडणे अशक्य आहे. नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. येथ ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे. या महातेजाचेनी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिंवसिले गिवसे आकाश हे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळले किंवा आकाशाला जर कवळता येईल ना तरी पृथ्वी चेनी पाडे. कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जरी काही आढळले तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणवनी बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृता सारिखीची म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेंसीची. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याचप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळू फेडणे तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे. परी तेंची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणारच तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगे दानाची ये भेटी उपावो तुझ. मग तो म्हणाला, अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेण मधिगच्छति. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो त्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो. जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे तो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया जाहला. जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही जो प्रकृतीकडून होणारी कर्मे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. त्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वसती असते. ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे तेथ आप परू नेणीजे निर्धारिता. मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पहिलं तीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही.
ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता. अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे. अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. ऐके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जिण्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरणच बरे. शून्य जैसे का गृह, का चैतन्य वीण देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो, त्याचप्रमाणे ज्ञानासहित जीवन हे केवळ शून्यवत आहे. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्ती चापई. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली, तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे. वांचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी ते संशय रूप हुताशी पडिला जाण. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जे त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशय रूप अग्नीत पडला असे समज. जे अमृतही परी नावडे, ऐसे सावियांची अरोचकू जै पडे, ते मरण आले असे पुढे जाणो एकी. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावताच येते, त्यावेळी मरण ओढावले आहे असे उघड उघड समज. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसींची माजे, तो संशये अंगीकारीजे येत भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो परवा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशयच नाही. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असेच समज. तो इह परलोकातीलही सुखाला आचवला. जया काळज्वरू आंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिणे सरिसेंची मानी. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला उष्ण शीत कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे हे दोन्ही सारखेच मानतो. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. त्याचप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित ही संशयाग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाही. हा रात्री दिवसू पाही, जैसा दात्यंधा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. पहा, ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांध माणसाला ज्याप्रमाणे ठाऊक सुद्धा नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयाग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. योग संन्यत्स कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम, आत्मवंतम न कर्माणि निबध्नति धनंजय. तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मनः, चित्वैनं संशयम योगम तिष्ठोतिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदेत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. म्हणून संशयाहूनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघूर प्राणियांसी. म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एकू जिणावा, जो ज्ञानाची या अभावा माझी असे. एवढ्या करताच तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्याला पहिल्याने जिंकावे. जै अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो, म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिव्वसूनी ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खडग जरी हाती असेल तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे. निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसींचा. तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो. या कारणे पार्था
उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी. एवढ्या करता अर्जुना, अंतःकरणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू, तो म्हणत असे सकृपू ऐके राया. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्र ऐक, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण, तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. तव या पूर्वापार बोलाचा विचारुनी कमरू पंडूचा, कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी. ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस, नऊ रसांपैकी शांतरसाशिवाय इतर 8 रस ओवाळून टाकावेत, जो या जगात सज्जनाच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे. तो शांतूची अभिनवेल ते परी असा मराठे बोल, जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. तो शांत रस ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहे, ते मराठी बोल ऐका. जैसे बिंब तरी वचके येवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. ना तरी कामी तयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. पण हे राहू द्या, जास्त काय सांगावे, हे सर्वज्ञ त्यांना आपोआपच समजते, तरी नीट लक्ष द्यावे, हीच माझी विनंती आहे. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता. ज्याप्रमाणे एखादी स्त्री गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी, त्याचप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेला, शांतीला, शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधींच साखर आवडे, तेची जरी ओखदा जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे. सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेंची जोडे नादू जरी दैवगत्या. मलय पर्वतावरील वारा स्वभावता मंद व सुगंधित असतो, त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्ती झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल, तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवींची कानान करवी म्हणवी बापू माझा. तरी तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचवील, त्याचप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवील. तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे. तसेच या कथेच्या श्रवणारे होणार आहे, एक तर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे, तरी निंब काप यावा. जर मंत्रयोगाने शत्रूस ठार मारता येईल, तर उगीचच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी. जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल, तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच तरी काय. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, येथ ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणार आहे. म्हणून आथिल या आराणुका, गीतार्थू हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव माऊली म्हणत आहेत. रामकृष्ण हरी. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थो अध्याय. माऊली इथे आपला भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय संपूर्ण झाला. पांडुरंगाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने आणि तुम्हा श्रोत्यांची साथ मिळाल्यामुळे आपण इथे ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय संपूर्ण केला आहे.
आता आपण पुढच्या भागामध्ये 5व्या अध्यायाला सुरुवात करू. तोपर्यंत सुखी राहा आणि आनंदी राहा. ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी.